पुढची बातमी आपण बघतोय आणि ही बातमी आहे ती सुद्धा राष्ट्रवादी संदर्भातलीच, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यासंदर्भातली ही बातमी आहे। कारण पवार गटाकडून विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता पडदा टाकला गेलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार नाही, शरद पवारांच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्र देत आहेत। पुन्हा एकदा प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे आपण जाणार आहोत। ज्योत्स्ना, विलिनीकरणाचाच मुद्दा सातत्याने या संदर्भाने उपस्थित होताना आपण बघत होतो, पण आता मात्र याच्यावर पूर्णपणे पडदा पडलेला दिसतोय। अगदी बरोबर आहे, पण एका बाजूला असं म्हणायचं की विलिनीकरणाच्या बाबतीत पडदा पडलेला आहे, दुसरीकडे आपण बघितलं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून की सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये नव्याने बदल केले आणि आज जेव्हा विलिनीकरणाच्या बाबतीत आमची कोणतीही चर्चा झाली नाही असं बाहेर आल्यानंतर, बैठक संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सांगत आहेत। मात्र याच मुद्द्याला घेऊन दुसरीकडे आपण बघितलं की अजित पवार गटाकडनं उमेश पाटील जे आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये विलिनीकरणाच्या बाबतीत चर्चा नाही, आमचे कोणतेही आमदार जे आहेत ते शरद पवार यांच्या संपर्कात नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। मात्र मग तुमचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात नाहीये, मग प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांची अचानकपणे सिल्वर ओकला का जाऊन भेट घेतली? त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनी आज आमदारांची जी बैठक बोलावली होती ही बैठक अचानकपणे का रद्द करण्यात आली, याबाबत मात्र अजित पवार गटाकडनं कोणत्याही प्रकारचा स्पष्ट खुलासा जो आहे तो देण्यात आलेला नाही। एक उडवाउडवीची उत्तरं जी आहेत तीच या म्हणजे अजित पवार यांच्या गटाकडनं देण्यात आली। इतकंच नव्हे तर जे संजय बनसोडे आहेत अजित पवार गटाचे आमदार, त्यांनी सुद्धा सांगितलं की आजच्या बैठकीच्या बाबतीत आम्हाला कोणतीही सूचना आलेली नव्हती, कोणतीही माहिती आम्हाला नाही। असं असताना मग सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये होणाऱ्या बैठका अचानक न सांगता का रद्द करण्यात येतात? त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातले वरिष्ठ नेते जे आहेत ते शरद पवारांची का भेट घेतात? म्हणजे त्यांच्या पक्षातले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवारांची अचानकपणे भेट घेऊ शकतात, मात्र जर इतर आमदार जे आहेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली किंवा ते शरद पवारांच्या संपर्कात आहेत असं म्हटल्यावर मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांकडे कोणतंही उत्तर नसतं। त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा नेमकी कोणाला हवी आहे, विलिनीकरणाची चर्चा नेमकी कोणाला नको आहे, याबाबत अद्याप ही स्पष्ट खुलासा जो आहे अगदी निश्चित आणि त्याच्यामुळेच या बैठकीमध्ये काही भूमिका सुद्धा वरिष्ठांकडून स्पष्ट करण्यात आल्याचं दिसलं। ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।